विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन, लेखन, निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचा. श्रोते हो, मानवी कल्याणाचा मार्ग हा नेहमी आत्मज्ञानरूपी ध्येयाकडेच जातो. मानवाचे खरे कल्याण कशात असा प्रश्न पडल्यास अर्थात याचे उत्तर देताना सर्व धर्मांच्या सर्व महात्म्यांनी एका स्वरात उत्तर दिलेले दिसते, ते म्हणजे आपण त्या सर्व परमात्म्याचेच रूप आहोत. हे आत्मज्ञान होण्यातच मानवाचे हित लपलेले आहे. पण आत्मज्ञान होण्यासाठी या जगाचे क्षणभंगुरत्व लक्षात घेतले पाहिजे, कारण आपले मन दिवसरात्र या जगातील सर्व ऐहिक सुखोपभोग घेण्यातच गुंतलेले असते. परंतु सातत्याने परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. एकामागून एक ऋतू येत असतात, त्याप्रमाणे सृष्टीत बदल होत असतात. तसेच मानवी जीवनातही बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या सहज अवस्था आहेत. एक संपली की दुसरी येणारच. त्यामुळे गळून पडणाऱ्या पानांना पाहून हिरवी पाने हसली तर त्यावेळेला पिकली पाने म्हणतात, आम्ही गळून पडलो, तुम्हीही एक दिवस गळून जाणार. तेव्हा मनुष्याला वृद्धत्व आणि त्यानंतर मृत्यू चुकणार नाही याबद्दल सावध रहा, असा इशारा देताना कबीर म्हणतात, पान झरंता देखी के हसती कूपलिया, हम चाले तुम चालियो धीरी बापलिया. परंतु हे भान अनेकांना नसते. त्यामुळे अनेक जण आपला स्वार्थ साधण्यातच गुंतून जातात. कधी कधी हा स्वार्थीपणा इतका पराकोटीला पोहोचतो की माणूस अधीर होऊन ज्याच्यापासून आपल्याला नेहमी मदत होईल अशा झाडांना मुळापासून उखडून टाकतो. खरे तर माणसाने झाडावरचे फळ खाण्यासाठी ते पक्व होण्याची वाट पाहावी, परंतु एवढा संयम स्वार्थी माणसांना नसतो. ते झाडांची फळे उमलण्याआधीच तोडतात आणि कच्ची फळेही तोडतात. एवढेच नव्हे तर स्वार्थापोटी झाडच तोडतात. ही अधमता आहे. म्हणून कबीर म्हणतात, रिझी खिजी गुरु देत सिख, सखा सुसाहिब साधू, तोरी खाई फल होई भल, तरु काटे अपराधू. सर्वसामान्य माणसे स्वार्थासाठी जगतात, ऐशो आरामाची आशा करतात. परंतु आत्मज्ञानाची आस असणारे या जगात फार थोडे असतात. तथापि सर्वसामान्य माणसांचे हे अज्ञान, हा भ्रम पाहून कबीर चिंतित होतात. कितीही जागृती केली तरी लोक आयुष्य या क्षणभंगुर स्वार्थासाठी वाया घालवित आहेत, याचे त्यांना दुःख होते. ते म्हणतात, सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया दास कबीर है, जागे अरू रोवे. जो कबीरांसारखा असा जागृत आहे त्याला या जगात सर्व काही निसर्ग नियमानुसार होते याचे ज्ञान असते. जसे की उदयाबरोबर अस्तही होणार. जे विकसित होते ते कधीतरी कोमेजणार, जे उभे राहिले ते ढासळणार. जो येतो तो जाणार. हीच जगरहाटी आहे, हाच या सृष्टीचा क्रम आहे हे जाणून, आपल्या अस्तित्वाचे क्षणभंगुरत्व जाणून जेवढे आयुष्य आहे तेवढ्यात परमार्थ साधावा हे सांगताना कबीर म्हणतात, जो उगया सो अंत बै, फुल्या सो कुमलाही, जो चिनिया सो ढही पडे, जो आया सो जाही. म्हणून माणसाने सावध व्हावे, जागृत व्हावे आणि परमेश्वराचे चिंतन करावे. परंतु सर्वसामान्य माणसांना हे ज्ञान नसल्याने ते अज्ञानरूपी निद्रेत राहतात. म्हणून कबीर म्हणतात, नींद निशानी मौत की, उठ कबीरा जाग, और रसायन छांडी के, नाम रसायन लाग.